नमस्कार मंडळी, तर इथं काही शेतकरी बांधव आहे, आपण त्यांना सुद्धा विचारू की मेहकर विधानसभा 2024 आपला आमदार कोण. तर नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव काय? संजय केशवनवले, ग्रामपंचायत सदस्य माझी सुकळी. सुकळी. आपण काय करता? शेती करता. ठीक आहे. मेहकर विधानसभा 2024 मध्ये कोण आमदार निवडून येतील असं वाटतं आपल्याला? विधानसभा लोकसभा 24 आमदार संजय रायमुळकर आमच्या विनंतीने हेच येणार. बरं, त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल सांगू शकता का आपण? कामं केले आमच्या काळात बी, 5 वर्षाच्या काळात बी भरपूर त्याने ग्रामपंचायत भवन बाळासाहेब ठाकरे ही एक मोठी आम्हाला गावात आणून दिली. बरं, ग्रामपंचायतचं काम केलं? ग्रामपंचायत पूर्ण काम केलं आणि गावात रस्ते जे ते भरपूर कामं केले. आमच्या गजानन महाराज भीतीचे वालकंपन, सभा मंडप, पुन्हा आता आम्हाला 5 कोटीच्या मठासाठी एक निधीचा 5 कोटीचा निधी त्यांनी आणून दिला. त्यामुळे यावेळेस पण संजयजी रायमुळकर हेच आमदार होतील असं आपलं म्हणणं आहे. आपण काय करता? सर शेती करता. आपलं नाव काय? विलास रामकिसन नवले, राहणार सुकळी. ठीक आहे. यावेळेस कोण आमदार निवडून येतील असं वाटते मग आपल्याला? रायमुळकर साहेबच. तुम्ही काही त्यांच्या कामाबद्दल आणखी सांगू शकाल? सांगायचं कामच नाही त्याचं, म्हणजे असं होईल की त्याने आमच्या गावासाठी भरपूर केलेलं, त्यामुळे तेच निवडून येतील. ठीक आहे. आपण काय करता? शेती मजुरी काम करता. ठीक आहे. आपलं काय मत आहे 2024 मध्ये मेहकर विधानसभेत कोण आमदार निवडून येतील? आपलं मत सांगायचं म्हणजे आम्ही निरंकारी मिशन मध्ये काम करतो. आमदार साहेबांना आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्यांनी आमच्या पहिल्याच शब्दात आम्हाला तिथे निरंकारी सत्संग भवनवर सभा मंडप बांधून दिला. निरंकारी सत्संग भवन बांधून दिला त्यांनी. सभा मंडप बांधून. आणि आता पुढच्या महिन्यात म्हणले की आमदार तर तेच होणार आहे, तर आम्हाला वॉल कंपाऊंड पण देणार आहे. वॉल कंपाऊंड सुद्धा देणार आहे. त्यामुळे तेच आमदार परत डॉक्टर संजयजी रायमुळकरच आमदार होणार असं या मजूर बांधवाचं म्हणणं आहे. तुम्ही बोलणार बाबा? बोला. आमदार साहेब एक असं एक व्यक्तित्व आहे की आमच्या घरातल्या व्यक्तित्व म्हणून असं समजलं तो आम्ही आमदार. म्हणजे लहान लेकर कोणी जाऊ व त्यांनी आम्ही आमदार कसे आमच्या घरातले मेंबर म्हणून आम्ही समजतात. ते तुम्हाला एकदम घरातले मेंबर म्हणून समजतात. आमदार म्हणून त्यांनी ओळखत, समजा डायरेक्ट आपला घरातला म्हणून असं समजलं. ठीक आहे. कोणता माणूस जाऊ त्याच्याकडे असं त्याच्या भेदभाव नाही. समजा आपल्याकडे कामाला कोणतं गोष्ट सांगा. आमच्या गावात आल्यापर्यंत गजाननाच्या मंदिर म्हणजे जास्त हे जास्त गजानन महाराजांवर जास्त त्यांची श्रद्धा आहे. कोणतं आमचं काम ताबडतोब करणार आहे, ताबडतोब करतात. डायरेक्ट बोलले शब्द मी ते. ठीक आहे. कम्प्लीट. तुझं नाव? नाव सुरेश जनार्दन चनखोरे, राहणार बोरी. बोला पुढचं काय बोला. यावेळेस इकडं मेहकर विधानसभाचे आमदार संजयजी रायमुळकर हे प्रतापराव जाधव यांच्या आशीर्वादाने झालेच पाहिजे, शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने झालेच पाहिजे आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने रायमुळकर साहेब आमदार झालेच पाहिजे. आणि आमच्या गावाचा खूप तालुक्याचा विकास केलेला आहे त्यांनी. लोणार मेहकर तालुक्याचा विकास केलेला आहे आणि थोडे अपूर्ण काम आहेत नदीवरील कट्ट्याचे, पुलाचे, ते काम बी त्यांनी आश्वासन दिलेले आहे. अपूर्ण काम पडलेलं आहे, ते पूर्ण करण्याची त्यांनी आश्वासन दिलेले आहे. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. मेहकर विधानसभे 2024 मध्ये कोण आमदार निवडून येईल असं वाटतं आपल्याला? शिंदे गटाचे का ठाकरे गटाचे? शिंदे गटाचे. कोण आमदार निवडून येतील? संजयजी रायमुळकर साहेब निवडून येतील. ठीक आहे. त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल सांगू शकता तुम्ही? रोड झालेत, आणखी ठीक आहे, चालेल. त्याच्यामुळे तेच परत निवडून येतील असं वाटतं. ठीक आहे. मेहकर विधानसभा 2024 मध्ये कोण आमदार निवडून येतील असं वाटतं आपल्याला? संजय रायमुळकर. त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल तुम्ही सांगू शकाल? भरपूर काम केलेले आमच्या गावामध्ये, बराचसा विकास झालेला आहे. काम चालू झालेले. बरं, येणाऱ्या काळामध्ये आणखीन त्यांनी काही म्हणजे सुविधा आणाव्या किंवा काही काम करावं काय वाटते तुम्हाला? काम करावे ही त्यांची इच्छा आहे. काही प्रश्न काही सांगू शकाल तुम्ही? की म्हणजे तुम्ही सांगू शकाल का की हे काम केले पाहिजे या पद्धतीचं? काम झालेलं आहे ऑलरेडी, त्यामुळं परत संजयजी रायमुळकरच हे आमदार होतील. ठीक आहे. तर आपण आलो आहे बोरी गावामध्ये. खोज मास्टर घेऊन आलाय विधानसभा 2024 मेहकरचा आमदार कोण. आपण सगळ्या जनतेला विचारू आणि त्यांचा प्रतिसाद घेऊ की त्यांच्या मनातील आमदार कोण पाहिजे. नमस्कार दादा.
आपलं नाव काय? माझं नाव रणजित कुसुमराव नरवाडे, राहणार प्रॉपर बोरी. काय करता आपण? मी इलेक्ट्रिकलचं काम करतो. इलेक्ट्रिकलचे काम करता. बरं, मेकर विधानसभा 2024 मध्ये कोण आमदार पाहिजे असं वाटतं आपल्याला? आम्हाला शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे, काही सांगू? शिंदे गटाचे. शिंदे गटाचे आपल्या मेकरचे आमदार कोण सध्याचे? संजयजी रायमुलकर. बरं, त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल सांगू शकाल आपण? त्यांनी अशी खूपही कामं केली आमच्या इथे. कट्ट्याचं काम म्हणून केलेलं आहे, पुलाचं काम केलेलं आहे, गावातले रोड झालेले आहेत, आमचा रोड झालेले आहेत. असे त्यांच्या कार्यकाळात खूप मोठे काम झाले. खूप मोठे काम झाले, त्याच्यामुळं परत तेच आमदार निवडून येते आज दादांचं म्हणणं आहे. तुमचं नाव होतं काकाश्री? गजानन महाराज चनखोरे, राहणार बोरीच. ठीक आहे. आपण काय करता? शेतकरी. बरं, 2024 मध्ये मेकर विधानसभेमध्ये कोण आमदार निवडून येतील असं वाटतं आपल्याला? शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे? शिंदे गटाचे येणार. कोण आमदार? संजय रायमुलकर. बरं, त्यांनी केलेल्या तुम्ही काय कामाबद्दल सांगू शकाल? तुमचं नाव काकाश्री? भानुदास मुळे, राहणार बोरी. ठीक आहे. आपण काय करता? ठीक आहे, सलूनचं काम आहे आपलं. ठीक आहे. बरं, 2024 मध्ये विधानसभेमध्ये आपल्या मेकर मध्ये कोण आमदार निवडून येतील असं वाटतं आपल्याला? संजय रायमुलकर. तुम्ही काय त्यांच्या कामाबद्दल सांगू शकाल? कट्टा केला. जे समजा गरीबाला घरकुल भेटायचं नाही भेटलं चालतं, त्याचा काय विषय नाही. आपण काय त्याच्या मागे नाही. घरकुल नाही भेटला असं म्हणतो. लय मोठ्या भेटलं, फक्त थोडंसं गरीबाला भेटायचं त्याला नाही भेटलं. तुमचं नाव काय? संखोरे. तर तुम्ही काय करता? ठीक आहे. तुम्ही व्यावसायिक आहात. तुमच्या मनातील आमदार कोण मेकर विधानसभेमध्ये 2024 मध्ये कोण? संजयजी रायमुलकर. त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल तुम्ही सांगू शकाल? त्यांनी आमच्या सरकारला भरपूर कामं केली, चांगली कामं केली. ठीक आहे, चालेल. नमस्कार काका. बरं, यावेळेस आपली मेकर विधानसभा 2024 मध्ये कोण आमदार निवडून येईल असं वाटतं आपल्याला? शिंदे गटाचे का ठाकरे गटाचे? काय सांगू शकता काकाश्री? सांगा. सध्या काही सांगू शकत नाही, तरी एक तुमच्या मनातील काय सांगू शकता तुम्ही? शिंदे गटाचे येणार. शिंदे गटाचे सध्याचे आपले आमदार कोण आहेत? डॉक्टर संजय रायमुलकर. बरं, त्यांनी केलेल्या काही विकास कामाबद्दल आपण सांगू शकता? भरपूर कामं केलेले आहेत. एक उदाहरणार्थ काय सांगू शकता? भरपूर विकास झाला, त्यामुळे तुम्ही संजय रायमुलकर यांना परत निवडून देणार. बाबा, तुम्ही सांगू शकता यावेळेस 2024 मध्ये कोण आमदार निवडून येतील? रायमुलकर साहेब. बरं, त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल सांगू शकता तुम्ही? भरपूर कामं केली त्यांनी. काय उदाहरणार्थ काय सांगू शकाल? रोड झाले, भरपूर कामं चालू आहेत. भरपूर कामं चालू आहे. ते पण आलेलं आहे. जे आता समजा गटारे होते हे राहिले गावात, भरपूर स्वच्छता झाली. तुम्ही सांगू शकता बाबा, यावेळेस 2024 मेकर विधानसभेमध्ये कोण आमदार निवडून येतील? काही सांगता येणार नाही. तुम्ही सांगू शकता. इथं काही तरुण मंडळी आहेत, त्यांना पण आपण विचारूया. तुम्ही सांगू शकता दादा, मेकर विधानसभा 2024 मध्ये यावेळेस कोण आमदार निवडून येतील? शिंदे गट का ठाकरे गटाचे? शिंदे गटाचे. शिंदे गटाचे आमदार कोण? संजय रायमुलकर निवडून येतील. डॉक्टर संजय रायमुलकर निवडून येतील परत. त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल सांगू शकता आपण? भरपूर केले. काय उदाहरणार्थ काही कामं सांगू शकाल तुम्ही? सरकारमध्ये पीक विम्याची सुविधा दिली. परत ठीक आहे. भविष्यामध्ये त्यांनी आणखीन काय कामावर लक्ष दिलं पाहिजे असं तुमची काय अपेक्षा आहे नेमकी? भरपूर कामं चालू आहे भविष्यामध्ये. त्यांचे नियोजन बी खूप चांगलं आहे. नियोजन सुद्धा चांगलं आहे. काही तक्रार केली, काही जरी ताबडतोब ऍक्शन घेतात. ताबडतोब कुठलंही काम असले तर ताबडतोब ऍक्शन घेतात. ऍक्शनच्या बाबतीत किंवा आम्हाला कोणती अडचण नाही आली आतापर्यंत. आतापर्यंत कोणतीच अडचण नाही आली. तर इथं व्यापारी काय काही मेकर विधानसभा 2024 मध्ये यावेळेस कोण आमदार निवडून येतील असं वाटते तुम्हाला? काय सांगू शकता? संजय रायमुलकर. बरं, त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल सांगू शकता आपण? नाही, नो कमेंट्स. ते त्यांच्या व्यवसायामध्ये जास्त बिझी आहेत, त्यामुळे नाही सांगू शकणार. अशी बोलता. यावेळेस मेकर विधानसभा 2024 मध्ये कोण आमदार निवडून येतील असं वाटते आपल्याला?
हा मेकर मध्ये यावेळेस कोण? रायमुलकर भाऊ. बर, त्याचं काय कारण, काय त्यांनी केलेले काही कामाबद्दल सांगू शकता तुम्ही? काम ते करू राहिले ना. करू राहिले. हा, फक्त आता त्यानं कर्जमाफी करा, शेतकऱ्याकडे सोयाबीनला भाव नाही, कशाला भाव नाही, या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. गावात आमच्या गावात पहिल्यापासून आम्ही 25 वर्षापासून प्रतापराव जाधवाला आणतो, येऊनच राहिलेत. कधीतरी आमच्या गावात त्यानं येऊन पाहतात का, कधी तो काम करतात का, हे गावात काय चालू आहे काय नाही, आमच्या गावात काही पाहायला पाहिजे ना. ना आम्ही किती वर्षापासून त्याचे काम करतो, रामोलकर भाऊचे प्रतापराव जाधवाचे. बर, त्यांचे काम तुम्ही करता, पण ते तुमच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं तुमचं म्हणणं. आता सोयाबीनला काहीच भाव नाही, शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना त्यानं. बरोबर. सोयाबीनला भाव नाही, सोयाबीनला भाव आला पाहिजे, सोयाबीनला भाव आला पाहिजे, कर्जमाफ झालं पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे. हो. बरोबर. चला, आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. इथे युवक मंडळी काय बोलू शकता दादा? नाही, नो कमेंट्स. तुम्ही बोलू शकता काका? दादा काय बोलू शकता? काय बोलतात असं तर. नमस्कार मंडळी, खोज मास्टर आला आहे उकळी सुकळी गावामध्ये. आपण जाणून घेणार आहे विधानसभा 2024 मेकर मध्ये आपला आमदार कोण. तर आपण इथल्या जनतेची प्रतिक्रिया घेऊया. चला, आपण सगळ्यांना विचारूया की त्यांच्या मनातील आमदार कोण. बर, इथं काही तरुण मंडळी आहे, त्यांना विचारूया आपण. दादा आपलं नाव? संदीप ज्ञानेश्वर पातळे. संदीप ज्ञानेश्वर पातळे. बर दादा, 2024 मेकर विधानसभेमध्ये कोण आमदार निवडून येतील? शिंदे गटाचे संजय रायमुलकर. शिंदे गटाचे संजय रायमुलकर. बरं, त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल आपण सांगू शकता? कामं तर केली त्यांनी भरपूर. काही उदाहरणार्थ काही कामाबद्दल सांगू शकता आपण? उदाहरण कसं आहे की आता ओकळी गावात आमच्या इथं सगळे आपले जे हे संस्था येतात, किंवा गोरोबा काका संस्थान, अहिल्याबाई संस्थान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थान, जे त्यांनी कामे दिली. त्यांनी कामं दिली म्हणून परत डॉक्टर संजय रायमुलकर निवडून येतील असं दादांचं म्हणणं आहे. ठीक आहे. बाबा तुम्ही काय बोलू शकता? त्यावेळेस कोण आमदार निवडून येतील? शिंदे गटाचे का ठाकरे गटाचे? शिंदे गटाचे. शिंदे गटाचे आमदार कोण? रायमुलकर साहेब. बर, इकडे काही व्यावसायिक लोक आहेत, त्यांना पण आपण विचारूया. मेकर विधानसभा 2024 मध्ये कोण आमदार निवडून येतील असं वाटतं आपल्याला? शिंदे गटाचे का ठाकरे गटाचे? आता आमच्या इकडे टाइम असा आहे की बहुतेक शिंदे गटाचे येतील. शिंदे गटाचे येतील. शिंदे गटाचे आमदार कोण? आमदार रायमुलकर साहेब. बरं, त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल सांगू शकता आपण? आम्हाला त्यांनी बरेच ठिकाणी त्यांनी मंदिरं बांधून दिले म्हणून परत संजय रायमुलकर निवडून येतील असं काकांचं म्हणणं आहे. बाबा तुम्ही काय सांगू शकता? त्यांनी सांगितलं तेच आहे. बर, चालेल. तर तुम्ही काय बोलू शकता? यावेळेस कोणत्या पक्षाचे आमदार निवडून येतील? शिंदे गटाचे का ठाकरे गटाचे? उद्धव ठाकरे गद बी दिलं तर निवडून येईल. उद्धव ठाकरे गटाचे गद पण दिलं तरी तुम्ही निवडून देणार? काय कारण? उद्धव ठाकरे शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली आहे म्हणून ते निवडून येतील. परत कोरोना काळात त्यांनी काय कामं केलेत? कोरोना काळात त्यांनी कामं केली नाही, युपी बिहार झाला असता आपला, नदीत मेले असते लोक. जर कोरोना काळामध्ये त्यांनी कामं केली नाही तर आपला युपी बिहार झाला असता असं दादांचं म्हणणं आहे. परत आणखी काय बोलू शकता तुम्ही? हे पहा ना तुम्ही, 1500 दिले लाडक्या बहिणीले, 2000ची 2100 कॅन केली, 1700ची. असं कशाची कॅन? तेलाची कॅन. म्हणजे पहिले 1500 दिले आणि 1600ची कॅन 2100 रुपयाची केली असं म्हणणं आहे. साखरेचे भाव वाढवले त्याच्यामुळं मी म्हणतो लेकराच्या चिप्सचे भाव वाढवले. लेकराच्या चिप्सचे पण भाव वाढवले. बर, परत ठीक आहे. काय सांगा म्हणजे त्यामुळं ठाकरे गटाचे आमदार निवडून येतील असं दादांचं म्हणणं आहे. 1000